रसिका, झाली का तुझी पूजा? होय झाली. लवकर स्वयंपाक करून घे, आपल्याला शेतात जायचंय. आणि कपडे पण घे तिथेच. नदीला पाणी आलंय, धुऊ तिकडे. धुणंही होईल आणि शेतीतलं कामही होईल. आज पण जायचं का शेतात? आणि मग काय, आपल्या घरचं शेत आहे की. आपण नाही बघायचं शेताकडे तर कोण बघणार? आमच्या जमान्यात तर आम्ही सकाळीच पहाटच उठून शेतात जायचो. काय ग, ते शिंदेबाईची सून दिसतीच वाटत. हो का? नाही विचारलं ग, खूप शिकलीस वाटत. हो आणि सासूबाई नाही आल्या का धुणं धुवायला? आलेत ना, त्या पण शेतात खुरपायलेत. तुझ्या सासूबाईंनी यायला पाहिजे तुला मदत करायला. अख्खा येळ जाईन तुला आता इथं नदीवर धुणं धुवायला. हं? किती मोठं धुणं आणलंस तू धुवायला. ए बाई, हो जाऊ दे, मी तुला मदत करते आणि कपडे धुऊ लागते. आता एकटी कवर बसते सिधं नदीवर, जान जेवण जीव तुझा. आण इकडे कपडे, मी धुऊ लागते तुला. आण. पण 4 दिवस झाला तू दिसलीच नाही नदीवर मला. काय नाही आवड, बाजूला होते मी 4 दिवस. मला शिवायचं नव्हतं. सासूबाई मला काही करून बी देत नव्हत्या. दुखत बी वाटतं तुझं आहे ना. नाही हो, हं. 4 दिवस मला चांगला आराम होता. बर 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 बर. पण आता काय सासूबाईंनी पुन्हा काम करायला लावलं. मला कुठं बसून देतात ते. म्हाताऱ्या बायात तशा असतात. अहो, ह्यांना म्हणलं न्या, ते बी नेत नाहीत मला. हं. माझ्या आई वडिलांनी काय मला एवढं शिकवलंय ते, ह्याचं काम करायला शिकवलंय काय? नाही ना, बरोबर आहे ना. मला बी वाटतंय कुठेतरी शहरात जावं, नोकरी करावं. मग तुला मी एक सांगायची आयडिया. काय? तू कुणाला सुद्धा सांगू नको बघ. सांगायचं नसतंय बघ ते कुणाला. नाही बाई, नाही सांगत. हो, तुझ्यासाठी सांगते की बाई मी. तू काय कर, आता एकच आयडिया कर. ह्या म्हाताऱ्या बायात जरा ताल आणावं लागतात. ते कशा? तू काय करायचं, अंगात आणायचं. अंगातून मी? हो, ते मला कसं जमन हो? जमतंय सगळंच. तू अंगात आणलं का तुझ्या नवऱ्याबरोबर सासू पाठीत असते तुला. उगा नाटक करायचं अंगात आणलेलं. अहो बाई, माझ्या अंगात यायला का मी दिवी बिवी हाय काय? ते मला नाही जमणार. अगं मी पण तसंच केलं तर. आमचा नवरा दारू पित होतो. मग नवऱ्याचे दारू सुटाना, मग डोकं लढिलं मी बी. अंगात आणलं, नवऱ्याची दारू सुटली माझ्या. सांगायचं येत माझ्या, पण नाटक केलं. आता तुझी सासू हे धार्मिक, हे खरंय का खोटं? पण हे उपाय करायला बी 2-4 हजार रुपये खर्च येतोय बघ बाई. पण सांगा ना मला काय करावं लागेल ते. अंगात आणावं लागते. ते रामदास केलं रे का, रामदास केलच्या बायकोला सगळं माहितीये. तिच्याकडे नेते मी तुला. अहो, तुमचं मस्त खरंय, पण हे उघडं पडलं तर? उघडं पडत नसतंय. आपण कुणालाच सांगायचं नाही, गुपितच ठेवायचं हे. जमतंय, मी करते, पण सगळं तुम्हाला सांभाळावं लागेल बरं. मी आहे की ग सांभाळायला. बोला. हा हा. एकदा यांना शेवटचं सांगते, जर यांनी नाही ऐकलं तर मग तिने सांगितलं तसंच करावं लागेल. चालतंय, भेटतो मी तुला सकाळी. काय ग रसिका, काय झालं? का झोपलीस? अहो आई, अंग पण दुखल्यासारखं होतं आणि ताप पण आली. अगं हो, मग राहुल होता त्यावेळेस का सांगितलं नाहीस त्याला? त्याने दवाखान्यात नेलं असतं ना तुला. नाही, त्यांना गडबड होती. जाऊ द्या, आपणच जाऊ. हो, चल जाऊ आपणच. हो बघा की, 8 दिवसापासून आमच्या रसिकाचं दुखणं कमीच होईना. 2-3दा डॉक्टरांना दाखविलं, पण गुणच येईना बघा. आणि झोपीत दचकून बी उठायला लागली. अहो, कसल्या बी रोगाची साथ सुरू आहे. होय की, सगळं तपासण्या केल्या, तपासण्यात काय बी निघलं नाही. एकदा दाखव की तिला, त्या आपल्या रामदास टेलरच्या बायकोला. हा, नेऊत आपण तिला तिकडं. आज मंगळवार बी आहे. तुम्ही कस काय आला तिकडं? आम्ही का? हा. ही माझी सून.
पण 15-20 दिवसापासून तिचं सारखं दुखायला लागलं. 2-3 डॉक्टराला 2-3 वेळेस दाखविलं पण गुणच येईना. आणि रात्रीची झोपेतून दचकून बी उठायला लागली बघा. बघायचंय का मग? हो बघायचंय, तिला बरं वाटत नाही. चल खेळ. आगे नाही झाडाला तरच नाही बघ. भांडे घासावं लागते, धुणं तुला धुवा लागल, स्वयंपाक तुला करावं लागल. अजिबात झाडाला काम सांगायला जमणार नाही बघ तुला. आणि जर तुला सुख पाहिजे असेल तर बाहेर गावाला पाठव हे झाड, घरात ठेवू नको बघ. तर खेळ हिरवळी ठोक, सांग देव कोणचा आहे काय, कोणचा देव आहे चल सांग. घरच्या देवीच्या नावानं सांग भला. चल खेळ. चल तुला कबूल आहे का सांग, बाहेर गावाला पाठवशील का? हो. स्वयंपाक करताना अंगात येत तर तुला सगळं काम करावं लागेल बघ. हे मान्य करून घेत असली तरच गुण येईल बघ तुला. सगळं मान्य आहे मला, मान्य आहे का? सगळं मान्य आहे. चल गाजा होत का तुझ्या देवीच्या नावाचा आणि पैसे आणत. घरच्या देवीच्या नावानं सांग भला. घरच्या देवीच्या नावानं चांग भलं, घरच्या देवीच्या नावानं चांग भलं. डोळे उघडा, लिंब घ्या, ये येळेच्या येळेला खा. हा गुन्हा आल्यावर पुन्हा सांगा या. येतात मग. हो या. हो पाया पड बेटा. अगं राहू दे, तुला बरं वाटत नाही ना, आज मीच करते काम, जा तू आराम कर. बरं ठीक आहे, मी भांडे तरी घासते ना मग. नको राहू दे, भांडे पण मीच घासले, नाही तरी मला दिवसभर काय काम असते. जा तू आराम कर. अरे वा, टेलरच्या बायकोचा फॉर्म्युला तर काम करायला. का ग, काय झालं होतं तुला? कोण काय म्हणलं तुम्हाला? मग अशी काहीतरी म्हणत होती ना, कुठली तरी देवी अंगामध्ये शिरली म्हणून. काय की हो, सकाळी मी देवपूजा करायला बसले आणि अचानकच माझ्या अंगावर शहारे आले आणि पुढं काय झालं ते मला काहीच कळलं नाही. अगं हे सगळे मानसिक रोगाची लक्षणं आहेत. नासच चालू राहिल्याच्या नंतर तुला एखाद्या तज्ञाकडे घेऊन जावं लागेल. अहो पण हे काय चाललंय मला काहीच माहित नाही. अगं रसिका, ये बरं इकडे, भांडे पडले. बघ ती आई काय म्हणते तर, मला पण गडबड आहे, आपण संध्याकाळी भेटू. देवा काय होतंय, देवा काय चुकलं, काय होतंय? मला या घरात राहायचं नाही, मला इथून जायचंय. आई, हो बेटा आले. अरे बेटा आलास तू, आज पण तिच्या अंगात आलाय. आई काय आहे तुझं हे? तू जरा शांत राहा. रागाच्या भरात तू जर तिला काही बोललास तर ती तुला शाप देईल आणि फार मोठा अनर्थ होईल. तू शांत राहा, नंतर बोल तिच्याशी. चल पाया पड आधी तिच्या. अगं मी कसं पाया पडणार तिच्या? माझी बायको आहे ती.
आणि माझ्यासाठी देवी बिवी काहीच नाही. माझ्यासाठी तू आणि बाबा तुम्ही दोघंच खूप मोठे दैवत आहात. मला नाहीत पडत तुझ्या असल्या या गोष्टी. काय रे, एवढ्या वेळापासून तू पेपरमध्ये काय वाचतोस? काय नाही ते अंगात येणं, देवी येणं, सगळं आहे ढोंग आहे असं म्हणते. आणि का तुझ्या अंगात येते की काय? नाही, माझ्या नाही अंगात येत. 2 मिनिटं, मी बोलतो सरांशी फोनवर. सर, हे माझे बाबा. नमस्कार. आणि ती आई. नमस्कार. अरे रसिका, पाणी घेऊन ये बरं. सर, तुम्ही इथं कसे? अरे रसिका, तू हो. सॉरी, तुझ्या लग्नाला मी येऊ शकलो नाही. आपण दोघं एकमेकांना ओळखता? अरे बिलकुल, ही माझ्या MSc ची विद्यार्थिनी, अतिशय हुशार विद्यार्थिनी. आणि राहुल, ते आपल्या केस स्टडीचं. हा सर, हीच ती केस तुमच्या समोर आहे. काय झालं? कसली केस? अगं ते तुझ्या अंगात येतंय ना, हे तर पाहायला आले कसं अंगात येतंय तर. अरे असं कसं? अंगात काय कधी बी येतं का काय? त्याला वेळ काळच लागती. देवी काय अशीच प्रश्न होती का काय? आई तू शांत बस. सरांना सरांचं काम करू दे. खास त्या कामासाठीच मी सरांना इथं बोलवलंय. राहुल, मला जरा रसिकाशी थोडस बोलायचंय. आणि हा, तुम्ही सोबत असलं तरी चालेल. सर, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं. बोलू का? हा, बोल. सर, माझ्या अंगात वगैरे काही येत नाही. मला इथं राहायचं नव्हतं म्हणून मी ही सर्व नाटकं केली हो. अगं पण का? एवढं मोठं नाटक करायची काय गरज होती तुझी? नाही हो, चुकले मी असं नव्हतं करायला पाहिजे हो. मला वाटलं माझी समस्या सुटेल, पण खरंच ना हो, खरंच खूप चुकले मी. माझी चूक कळली हो मला माफ करा ना प्लीज. तू चक्क माझ्याशी आणि माझ्या आईबाबांच्या भावनेशी खेळलीस. मी तुला कधीच माफ करू शकणार नाही. राहुल, रसिकानं माफी मागितली ना, मग आता तुझ्या आईबाबांना काय सांगायचं ते मी सांगेन. पण आता रसिका, तू देखील आता प्रॉमिस केलंस की मी पुढे असं करणार नाही. आणि असं तू किंवा असं कुणालाही करायला प्रवृत्त केलंस तर महाराष्ट्र शासनानं आता जादूटोणा विरोधी कायदा मंजूर केलाय. त्यानुसार तुम्हाला सक्षम कारवास बी होऊ शकतो. हो सर, नाही करणार हो मी हे सर्व. हे बघा, अंगात वारा येणं, करणी करणं हे सगळं खोटं आहे. आताच मी रसिकाशी बोललो आणि तिने हे सगळं खोटं असल्याचं मान्य सुद्धा केलंय. रसिका, आता तूच सांगेल ना तुला काय त्रास होता ते. आई, मला माफ करा हो. मी माहेरी कधीच काम केलं नव्हतं. इथं आल्यावर मला कामाचा खूप त्रास होऊ लागला. म्हणून मी हे सगळं त्या टेलरच्या बायकोला सांगितलं आणि तिनंच मला असं करायला सांगितलं. आई, या जगात कुठला चमत्कार, भूत, भानामती वगैरे करणे काही नाहीये. हे जर कोणी सिद्ध केलं, महाराष्ट्र आणिच ना संपूर्ण देशाला, जगाला आव्हान केलेलं आहे. आणि त्यासाठी 21 लाखाचं बक्षीस सुद्धा या संस्थेच्या वतीने ठेवलेलं आहे. पण अद्याप कोणीही पुढे हे स्वीकारायला आव्हान आलेला नाही. याच्यावरून हे सिद्ध आहे की हे सगळं थोतांड आहे. ठीक आहे, चलतो मी. सर, आपली फीस. राहुल, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची अन्वयी महाराष्ट्रात काम करताना कुठली फीस घेत नाहीये. मी येतो. हो सर. दे इकडं. याचं काय काम आहे आता घरात? दे ते उकाडल्यावर टाकून.